नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एमपीएससी नुकतंच काल निर्णय घेतला आहे की या पुढील एक्झाम ह्या ऑफलाईन होतील. त्याला पण लिमिट त्यांनी देऊन टाकलंय की जुलै 2027 पर्यंत आम्ही एक्झाम ऑफलाईन घेऊ, त्यानंतर मात्र आम्ही ऑनलाईन घेऊ. आता सगळ्याच वर्गातून सगळ्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या हे अमान्यच आहे की आम्हाला ऑफलाईनच एक्झाम पाहिजे. पण तुर्तास एमपीएससीने 1 वर्षासाठी हा निर्णय स्थगित केलेला आहे. आता त्यावरती पुढे अजूनही आपले विद्यार्थी प्रतिनिधी, त्यानंतर मार्गदर्शक जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत याच्यावरती चर्चा होऊन पुढील धोरण आपण ठरवूया काय करायचं. पण तुर्तास तरी आपण बघूया की शिक्षक भरतीची पण जी एक्झाम होती, तो जो की पेपर फुटला होता, तो पेपर फुटल्यानंतर एक्झाम ही आपण ऑनलाईन घेणार असं शिक्षण विभागाने म्हणजेच पुणे परिषदेने अनाऊन्स केलं होतं. त्यावरती दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री आहे यांनी सुद्धा विधानमंडळामध्ये अनाउन्समेंट केली होती की आम्ही ही एक्झाम पुढच्या वर्षापासून ऑनलाईन करणार आहोत, सध्या आम्ही ऑफलाईन घेऊ. आता हे काय ट्विस्ट झालं, इकडे सांगताना शिक्षण विभाग पुणे परिषद म्हणतात आम्ही ऑफलाईन घेणार आहे, शिक्षण मंत्री म्हणतात आम्ही ऑफलाईनच घेणार आहोत, ऑनलाईन पुढच्या वर्षी घेणार आहोत. आता याच्यात काय नेमकं विद्यार्थी संभ्रम अवस्थेमध्ये, कारण अपकमिंग ह्या 2 एक्झाम आहे, सीटीटीची पण एक्झाम आहे, टीटीची पण एक्झाम आहे. सीडची एक्झाम तर डेट फिक्स आहे पण टीटीची डेट फिक्स नाहीये. मग काय करावं, टीईटीचा अभ्यास करावा की सीटीटीचा करावा? परत सीटीचा केला तर टीईटी लगेच असेल तर मग अडचण परत येऊ शकते. थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया जसं एमपीएससीने निर्णय घेतलेला आहे तसं पुणे परिषदेने नेमकं काय चाललेलं आहे ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. कारण आता नुकतीच काल परवा मीटिंग पण झालेली आहे पुणे परिषदेची बऱ्याचशा अधिकाऱ्यांची. अध्यक्ष जे आहे नंदकुमार बेडसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पण इथे मीटिंग झालेली आहे. परीक्षा ऑफलाईन होणार का ते पण मी तुम्हाला सांगतो. कधी होऊ शकते परीक्षा, सध्या उमेदवारांनी काय करावं ते थोडक्यात आपण समजून घेऊया. थोडंसं पाठीमागे जर मी तुम्हाला घेऊन गेलो हिस्ट्रीमध्ये तर बघा, जे की आपले शिक्षण मंत्री साहेब यांनी अनाउन्समेंट केली होती की आम्ही पुढील वर्षापासून सर्व परीक्षा ऑनलाईन घेणार आहोत, टीईटी फेरपरीक्षा विनाशुल्क होणार, शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांनी अनाउन्समेंट केलं होतं. त्यानंतर इथे परीक्षा ऑनलाईन घेण्याची जय्यत तयारी सुद्धा चालू होती, अशी पण माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. तो ही पण तयारी चालू इकडे आणि हे म्हणतात आम्ही ऑफलाईनच घेणार आहोत, पुढच्या वर्षी ऑनलाईन घेणार आहोत. नेमकं मग ही ट्विस्ट आहे, नेमकं काय हे समजत नाही. पुढे जर आपण बघितलं पुढारी न्यूजपेपरने, आता ही जी बातमी तुम्ही बघताय ही बातमी जी आली होती ती आली होती बघा 29 जून 2026ला. आणि पुढची जी बातमी आपल्या समोर आली पुढारी न्यूजपेपरने दिली आहे ती 2 जुलैला आलेली आहे. म्हणजे साधारणतः 3-4 दिवसाच्या अंतराने ही न्यूज आली आहे की टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त. फुटलेल्या पेपरनंतर तातडीने परीक्षा अशक्य का अशक्य, त्यांच्याकडे सेकंड न्यूज पेपर जो जनरली असतो असा काही पेपर त्यांच्याकडे नव्हता. टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त असं पण सांगण्यात आलं होतं. आता यामध्ये बघा का सप्टेंबरचा मुहूर्त म्हटलं होतं तर त्याला मी कारण पाठीमागे बोललो होतो की टीईटीच्या एक्झामला परत क्वेश्चन पेपर सेट करावा लागणार आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की सप्टेंबरमध्ये ऑलरेडी सीटीटी ही शेड्यूल्ड आहे, तो 6 सप्टेंबरला शेड्यूल आहे. तर सप्टेंबरच्या मिड पर्यंत तुम्हाला टीईटी घेता येणार नाही. सप्टेंबर मिड नंतर तुम्ही टीईटी घेऊ शकता, कारण सेम एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी सेम कॅन्डिडेट असू शकतात. सीटीटीला पण ते जाऊ शकता, टीईटीला पण ते जाऊ शकता. मग दोघेही एक्झाम लगातार एकामागे एक घेणं शक्य नाही, लगेच घेणं शक्य नाही, काही कालखंड द्यावा लागेल. तो सप्टेंबर एंड पर्यंत होऊ शकतो, जसं की न्यूजपेपरला बातमी आलेली, पण सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा टीईटीचा एक्झामचा काल असू शकतो. मी असू शकतो असं का म्हटलं, कारण आत्ता काल परवा मीटिंग झालेली, त्या मीटिंगमध्ये बरेचसे शिक्षण क्षेत्रातले जे टीईटी म्हणा किंवा इतर मुद्द्यांवरती चर्चा झाली. त्यामधला एक मुद्दा होता टीईटी क्वेश्चन पेपर बाबत. यामध्ये माननीय अध्यक्ष साहेब जे आहेत पुणे परिषदेचे यांनी मात्र आपला मुद्दा लावूनच धरला की आम्ही ऑनलाईनच परीक्षा घेणार आहोत. आता कालच एमपीएससी निर्णय बदललाय आणि कालच्याच मीटिंगला त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ऑनलाईनच घेणार आहोत. तो येणाऱ्या कालावधीत हे नक्कीच निश्चित होईल, कारण शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय की आम्ही ऑफलाईन घेणार आहोत आणि हे म्हणतात आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. सो अजून ऑथराईज असं काही लेटर काही परिषदेने दिलेलं नाहीये, प्रसिद्धी पत्रक दिलेलं नाही, शिक्षण विभागाने सुद्धा दिलेलं नाहीये. हा एक मात्र नक्की की जे शिक्षण क्षेत्राशी आणि ह्या टीईटीच्या संबंधित 2 व्यक्ती आहेत, एक आहे शिक्षण मंत्री म्हणतात आम्ही ऑफलाईन घेणार आहोत आणि अध्यक्ष म्हणतात आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. तो यापैकी आता नेमका काय निर्णय होतो येणाऱ्या कालावधीत कळेल आपल्याला. पण एक्झाम मोस्टली होऊ शकते ऑफलाईन, हा एक पहिला मुद्दा. आणि जर लईच त्यांनी मनावर घेतलं आणि ऐकलंच नाही आपलं तर मात्र ऑनलाईन होऊ शकतं.
जर तरवरच अजून पण आंदोलन प्रचंड चालू आहे, मागण्या पण आहे, निवेदन पण त्यांना जात आहे. पहिला मुद्दा, जर एमपीएससीने आता जर घेतला आहे मनावर आणि ऑफलाईन करायचं ठरवलं तर पुणे परिषदेला सुद्धा कदाचित नमतं घेऊन ऑफलाईन घ्यावा लागू शकतं. दुसरा मुद्दा की त्यांनी सांगितलेलं, जे नंदकुमार बेडसे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे, IBPS कडनं आम्ही एक्झाम घेणार आहोत, शिफ्ट वगैरे सगळं आमच्या रेडी करत आहोत, आम्ही क्वेश्चन पेपर सुद्धा रेडी करत आहोत. मग यानंतर जर आता शिक्षण मंत्र्यांनी हस्तक्षेप केला, कारण बघा आंदोलन चालू आहे बऱ्याच ठिकाणी, शिक्षण मंत्र्यांना निवेदन पण जात आहे, शिक्षण मंत्र्यांनी जर याच्यावर काही निर्णय घेतला तर हा निर्णय मी बदलू पण शकतो आणि ऑफलाईन पण घेऊ शकतो, असे त्यांच्या बोलण्यातून समोर आलेलं आहे. तो अजून ऑथराइज विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारांसाठी त्यांनी काहीही प्रसिद्धीपत्रक दिलेलं नाहीये. सोशल मीडियाला बऱ्याचशा माध्यमातून चालत असतं की ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, असं होणार आहे, पण अजून ऑथराइज काही आलेलं नाहीये. जसे ऑथराइज आपल्या समोर येईल त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो, पण अजूनही शिक्षण मंत्री आणि अध्यक्ष यांच्या बोलण्यात तफावत जाणवते. त्यामुळे ही एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल हे अजून डिक्लेअर नाही. ओके, दुसरा मुद्दा की ही एक्झाम कधी होऊ शकते. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 6 सप्टेंबरला तुमची सीटीटी असेल तर सप्टेंबर एंड पर्यंत टीईटी होऊ शकते किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये टीईटी होऊ शकते. आता ही का होऊ शकते, कारण काही सोशल मीडियाला असं म्हटलं जातं की ह्या वर्षात होणारच नाही, पुढच्या वर्षी होईल. आता लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे की टीईटी शिक्षकांना पात्र व्हावं लागणार आहे आणि वर्षातनं 2दा घ्यावं असं आरटी मध्ये पण निकष आहे. सो ह्या वर्षाची टीईटी रद्द झाल्यामुळे ह्या वर्षातला ही जी पहिली टर्म आहे त्यातला हा पेपर बाकी आहे किंवा पहिली टीईटीची टर्म बाकी आहे, दुसरी पण घ्यावी लागणार आहे. मग दुसरी घेण्यासाठी पण ठराविक कालावधी द्यावा लागणार आहे. जर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही एक्झाम जर घेतली तर डिसेंबर जानेवारीमध्ये ऍटलिस्ट टीईटीची एक्झाम होऊ शकते आणि त्याच्याबरोबर सीटीटी पण असते. जनरली डिसेंबर जानेवारीमध्ये सीटीटी पण असते, मग त्याच्याच आसपास मागे पुढे एखाद्या महिन्याच्या गॅपनी टीईटी पण घ्यावी लागणार आहे. हे संदर्भ जर लक्षात घेतले तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांना एक्झाम घ्यावीच लागणार आहे, कारण पुढची एक्झाम परत येणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा. फक्त एवढंच आहे की सीटीटी नंतरच तुमची टीईटी होणार आहे. सो तुम्ही आता जर तुमच्यापैकी कोणी सीटीटीचा फॉर्म भरला असेल तर सीटीटीचा अभ्यास चालू ठेवा. सीटीटी नंतर तुमची टीईटीची परीक्षा होऊ शकते आणि थोडा कालावधी तुम्हाला साधारणतः 3 आठवडे 2 आठवडे मिळू शकतात, काळजी करू नका. आता नवीन प्रश्नपत्रिका बनवायला वेळ लागणार, त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एक्झाम जाणारच आहे. ऑनलाईन की ऑफलाईन होणार आहे तर याच्यामध्ये अजूनही जर तर मध्ये आहे, पण आपली अपेक्षा सगळ्यांची ऑफलाईनची आहे आणि थोडी मेजॉरिटी पण आता ऑफलाईनची असणार आहे, कारण एमपीएससीने जर निर्णय घेतला तर पुणे परिषद सुद्धा निर्णय घेऊ शकते, त्यांच्यावर तो दबाव क्रिएट झालेला आहे, तो होऊ शकतो. आतापर्यंतचे अपडेट तुम्हाला मी आता सांगितलं, मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे अध्यक्ष साहेब म्हणतात आम्ही असं असं करणार आहोत, मंत्री महोदय म्हणतात असं असं करणार आहोत. अजून ऑथराईज काही समोर आलेलं नाही आहे. उमेदवारांनी सध्या काय करावं तर मी तुम्हाला सजेशन देईल, ज्यांनी सीटीटीचे फॉर्म भरले असेल त्यांनी 6 सप्टेंबरसाठी सीटीटीची तयारी जोरदार करावी, हा पहिला मुद्दा. ज्यांनी नसल भरला तर त्यांनी टीईटीची तयारी चालू ठेवावी. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही एक्झाम होऊ शकते. मग आता काय करावं तर आता तुम्हाला मी सांगतो, दोघांनाही सांगेन तुम्हाला मी, ज्या क्वेश्चन पेपर आहे ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले असेलच, तुमचा स्टडी पण बऱ्या प्रमाणात झाला असेलच, तर तुम्ही आता काय करा की तुम्ही एक टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावी असं मला वाटतं. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. मग टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना तुम्ही एखाद्या विषयाचे टॉपिक वाईज घेऊन जाऊ शकता, सब्जेक्ट वाईज घेऊन जाऊ शकता, किंवा फुल लेंथ टेस्ट जशी टीईटी एक्झाम किंवा सीटीची एक्झाम असते त्याप्रमाणे फुल लेंथ टेस्ट पण सॉल्व्ह करू शकता. यातनं काय होईल, तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं. मोटिवेशन कसं मिळतं की माझ्यामध्ये कमी काय हे कळतं आपल्याला, म्हणजे तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे तुमच्यामध्ये स्ट्रेंथ काय आहे, तुमच्यामध्ये विकनेस काय आहे. मग स्ट्रेंथ तुम्हाला कळली आहे, विकनेस काय तुम्हाला कळल्यानंतर एक मोटिवेशन असतं की मला का जमत नाहीये, मला का हे शक्य होत नाहीये. मग त्या अनुषंगाने तुम्ही जर हे लक्षात घेतलं तर ह्या विकनेसवर तुम्हाला रिव्हिजन करता येईल, काम करता येईल. सो आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. बऱ्याच जणांनी इग्नाइटच्या बॅचेस पण जॉईन केल्या असेल तर त्या बॅचेस मधले लेक्चर जे आहेत ना, ते लेक्चर तुम्ही परत त्या टॉपिकचे बघू शकतात. टेस्ट सिरीज पण आम्ही तुम्हाला त्या बॅचमध्ये दिलेल्या आहेत, त्या टेस्ट सिरीज तुम्ही सोडू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त युट्यूबला आमचे लेक्चर पण चालू आहे तुमच्यासाठी, ते पण तुम्ही बघू शकता. सो सध्याच्या कालावधीमध्ये आता आपण सगळे बरोबर आहोतच, आम्ही तुमच्या बरोबर आहोतच, काळजी करू नका. याच्यावरती निवेदन, मेल वगैरे सगळे आपण पाठवलेले आहेत. आपली पुण्याची टीम सुद्धा शिक्षण मंत्र्यांना भेटलेली आहे, शिक्षण विभागाला जाऊन भेटलेली आहे, अध्यक्षांना पण भेटलेली आहे. सो बघूया आता भविष्यात काय होतं, पण सध्या तरी निराश न होता आपला अभ्यास चालू ठेवा. सो ऑथराईज अजून पुणे परिषदेने असं काही दिलेलं नाही. सो या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. यात काही अजून डाऊट असेल, तुम्हाला काही शंका असेल, कमेंट बॉक्समध्ये टाका आणि निश्चिंत राहा, अभ्यास चालू ठेवा. परीक्षा होणारच आहे. परीक्षा
ऑफलाईन ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे, पण परीक्षा होणारच आहे. तर तुम्ही अभ्यास चालू ठेवा. बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या जर तर किंतु परंतु डिस्कशन केलं जातात त्यामध्ये न पडता आपल्या अभ्यासावरती फोकस करा, कारण 6 सप्टेंबर एक्झाम सुद्धा तुमच्या तोंडावर असणार आहे. तो अशीच अपडेट तुम्हाला परत देत राहील, काळजी करू नका. ह्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.